शुभ दिवस. जर तुमच्या पायाच्या टाचेला भेगा पडल्या, मग त्या भेगा कशा नष्ट करायच्या? जर त्यासाठी शूज म्हणजे बूट नियमितपणे वापरायचे. शिवाय सॉक्स म्हणजे मोजे वापरायचे. आता ते कसे वापरायचे हे मी सांगणारच आहे. परंतु उघड्या चपल्या आणि सँडल अजिबात घालायचे नाही. जर पायाच्या टाचेला भेगा पडल्या तर काय होते बघा, याने त्वचेतील ओलावा नष्ट होतो. जर तुम्ही उघड्या चपल्या किंवा सँडल्स घातले तर त्वचेतील ओलावा नष्ट होतो आणि त्वचा फाटते. आणि म्हणूनच बूट किंवा शूज घातल्याने पायांना कोरड्या हवेपासून संरक्षण मिळते. म्हणून बूट किंवा शूज यांचा वापर करत राहा. याने काय होतं, त्वचा मऊ राहते आणि त्वचेला संरक्षण मिळते. शूज घालत असताना नेहमी मऊ सुती म्हणजे कॉटन चे मोजे वापरत चला. कारण हे मोजे घाम शोषून घेतात, ज्यामुळे पायांच्या होणारा संसर्ग चा धोका टळतो. हे लक्षात ठेवा. आणि रात्री झोपताना पायांना खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल काय करायचं, रात्री झोपताना पायांना खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल किंवा पेट्रोलियम जेली पायाला तळव्याला लावायची. हलक्या हाताने थोडा मसाज करायचा आणि नंतर मग सुती मोजे पायामध्ये घालायचे आणि पायामध्ये सुती मोजे घातल्यानंतरच झोपायचे. रात्री झोपताना खोबरेल तेल अथवा एरंडेल तेल किंवा पेट्रोलियम जेली पायाच्या तळव्याला लावायची, हलक्या हाताने मसाज करायचा आणि नंतर सॉक्स किंवा मोजे पायामध्ये घालायचे आणि झोपायला काही हरकत नाही. आणि ते रात्रभर तसेच ठेवायचे. तसेच यामुळे काय होते बघा, पायाच्या टाचेला पडणाऱ्या भेगा ह्या पूर्णपणे 3च दिवसात नष्ट होतात. रोज रात्री फक्त हे करायचं. 3 दिवसाचा तुम्हाला फरक पाहायला मिळेल. उपाय म्हणून करायचं झाल्यास काय करायचं, नंतर कोमट पाण्यात थोडं मीठ किंवा शॅम्पू टाकायचा. त्याच्यामध्ये पाय भिजवायचे कमीत कमी 10 ते 15 मिनिटं. याने देखील तुमची मृत त्वचा सैल व्हायला लागते, स्वच्छ होते. आणि दुसरा उपाय कुठला, तर पाय भिजवल्यानंतर जाड किंवा कडक त्वचा आणि स्टोन किंवा फूट स्क्रबर ने हळूवार घासायचे. तेव्हा हे उपाय करून पहा. पायाच्या टाच्याला भेगा पडल्यास हे करून पहा. बूट किंवा शूज घालत चला आणि एरंडेल तेल किंवा खोबरेल तेल हाताने मसाज करून तळव्याला, मग नंतरच सॉक्स घालायचे आणि रात्रभर तसेच ठेवायचे. हे नियमितपणे केल्याने तुमच्या पायाच्या भेगा नष्ट होतील. पाय स्वच्छ धुवून कोरडे केल्यानंतर लगेचच त्यावर चांगले मॉइश्चरायझिंग किंवा ग्लिसरीन लावा तरी देखील चालते. पाय स्वच्छ धुवायचे आणि कोरडे झाल्यानंतर त्याच्यावर ग्लिसरीन लावायला काहीही हरकत नाही. याने देखील तुमच्या पायाच्या भेगा कमी होतील. पायाच्या भेगा खूपच खोल असतील, त्यातून रक्त किंवा फूग येत असेल
किंवा डायबिटीस किंवा मधुमेह असल्यास त्वरित आपण पायांच्या तज्ञ डॉक्टर तज्ञ म्हणजे पेडियाट्रिस्ट यांचा सल्ला घ्यायला काही सुद्धा हरकत नाही. तेव्हा एक लक्षात ठेवा, पायाच्या टाचेला भेगा पडल्यानंतर कोमट पाण्यात पाय भिजवायचे, कोरड्या फडक्याने पुसायचे आणि नंतरच मग त्या कोमट पाण्यात मीठ टाकायला विसरू नका किंवा शॅम्पू. 10-15 मिनिटं पाय भिजवायचे, नंतर कोरड्या फडक्याने पुसायचे सुती कपड्याने. आणि रात्री झोपताना खोबरे तेल किंवा एरंडेल तेल याने पायाच्या तळव्याला मसाज करायला विसरू नका. आणि नंतर सॉक्स किंवा मोजे घाला. असे केल्याने तुमच्या पायाच्या टाचेला पडणाऱ्या भेगा ह्या लवकरात लवकर बरे होतील. 3च दिवसात तुम्हाला फरक आजमावायला मिळेल. आणि 8 दिवसानंतर तर तुमच्या पायाच्या टाचा मऊ दिसतील. पायाच्या टाचाला हा मऊ दिसतील. तेव्हा पाय स्वच्छ धुवायचे, कोरडे करायचे आणि त्यावर ग्लिसरीन लावायचे. हा देखील उपाय चांगला आहे. आणि जर पायाला खूपच भेगा पडल्या असतील, खोल असतील, त्यातून पूक किंवा रक्त येत असेल, तर मात्र तुम्ही पेडियाट्रिस्ट तज्ञांना दाखवायला हरकत नाही. पेडियाट्रिस्ट म्हणजे पायाचे तज्ञ यांना दाखवायला हरकत नाही. पण हा उपाय तुम्ही करून पहा, 101% तुम्हाला फरक पडेल फक्त 3 दिवसात. आणि 8 दिवसामध्ये तुमच्या पायाच्या टाचेला पडणाऱ्या भेगा संपूर्ण नाश होतील. फक्त ज्यांना ज्यांना पायाच्या भेगा पडल्यात त्यांनी आजपासूनच काय करायचं, कोमट पाण्यात पाय भिजवायचे, चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, एरंडेल तेल किंवा खोबरं तेल याने मसाज करायचा आणि नंतर सॉक्स घालायचा, रात्रभर तसंच ठेवायचं. किंवा तुम्ही त्या तळव्याला ग्लिसरीन देखील लावू शकता. पण हे रात्री करायचं. रात्री पायाच्या तळव्याला लावायचे, पायाच्या भेगा पूर्णपणे नष्ट होतील फक्त 3 दिवसात. तेव्हा ही काळजी घ्या, हा उपाय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. उपाय सोपा आहे. ज्यांना ज्यांना टाचेला भेगा पडल्या असतील, टाचेला भेगा पडतात त्या हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये. का तर वात बाहेर पडलेला असतो. आपल्या शरीरातून वात बाहेर पडतो हे भेगातून. जास्त झालेला वात हा शरीरातून टाचेद्वारे बाहेर पडतो, म्हणून त्या भेगा पडलेल्या असतात. त्यामुळे ह्या भेगा आपल्याला एकतर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाहायला मिळतात. म्हणून यावेळेस फक्त कोमट पाण्यात पाय ठेवा, ग्लिसरीन लावा तळव्याला, नसेल तर एरंडेल तेल लावा किंवा खोबरं तेल आणि त्याने पायाच्या तळव्याला मसाज करा. आणि नंतरच सॉक्स घाला, बूट घाला आणि रात्रभर ठेवा. फक्त 3च दिवसात तुम्हाला फरक पडेल. अनुभव घेऊन बघा. तेव्हा व्हिडिओला एक सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.